कधी काळी जवळच्या असलेल्या सहकार्यानंच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून पराभव केला. पण मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पराभूत करणारे हे जायंट किलर उमेदवार नक्की कोण आहेत आणि त्यांच्यात का बिनसलं सगळं सविस्तर सांगतो. पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा. मित्रांनो, एम.के. स्टॅलिन यांनी कोल्हापूरमधून 2011, 2016 आणि 2021 अशा सलग 3 निवडणुका जिंकल्या होत्या. पण 2026च्या निवडणुकीत मात्र इतिहास बदललाय. अभिनेता विजय यांच्या टीव्ही पक्षाचे उमेदवार व्ही.एस. बाबू यांनी स्टॅलिन यांचा निर्णायक पराभव केला आहे. व्ही.एस. बाबू हे कधी काळी स्टॅलिन यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. DMK पक्षात त्यांनी उत्तर चेन्नई जिल्हा सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. 2006मध्ये त्यांनी DMKच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती. पण राजकीय समीकरण तेव्हा बदलली जेव्हा बाबू यांना जिल्हा सचिव पदावरून हटवण्यात आलं. नाराज बाबू यांनी आधी AIADMK आणि नंतर निवडणुकीच्या तोंडावर विजय यांच्या TVK पक्षात प्रवेश केला. विजय यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि थेट मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या विरोधात त्यांना मैदानात उतरवलं. एका जुन्या सहकार्यानंच जायंट किलर ठरत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धूळ चारली. तामिळनाडूच्या या मोठ्या राजकीय फेरबदलावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.